थँक्यू. या दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. नेवाळी गावातील एक युवा उद्योजक क्रिकेटचे प्रेमी सन्माननीय समीरजी बागडे यांच्याकडून शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. जय कुलमाता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023चा अंतिम दिवस. मोहाची वाडी आणि त्याच्या विरोधात खेळत असताना गोटेकर बी, अहमद 11 मोहाची वाडी आणि साई सिद्धी 11 गोटेकर बी. तशी इनिंगला सुरुवात होईल. ऐकूयात आपण कर्जत तालुक्यातील एक बुलंद आवाज आणि अष्टपैलू व्यक्तिमत्व संदीपजी गायकवाड सर यांना. थँक्यू. धन्यवाद अविनाश. आपण पाहतो अनेक क्लिप आणि अनेक SMS व्हायरल होतात आणि एक चांगला आवाज, एक कडक आवाज म्हणून अविनाश तरे आज आपण पाहतोय. लाईव्हच्या आपण कमेंट पाहायला गेल्या. अविनाश तरेला शुभेच्छा आहे. कडक आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. खऱ्या अर्थाने आपण जेव्हाही आपण मैदानात असतो आपल्याला काहीसा नियम अटी असतात. आपल्याकडे प्रति संघाला एक रिव्ह्यू दिला आहे, प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू दिलेला आहे. जर तुम्ही तो रिव्ह्यू 10 ते 15 सेकंडच्या आतमध्ये 10 सेकंडच्या आतमध्ये वापरला नाही आणि नंतर बाहेरून आवाज येतो रिव्ह्यू घ्या, तर हे गलत होतं. ऑन फील्ड दोन फलंदाज असतात, एकामेकाशी चर्चा करा, तिथे रिव्ह्यू घ्या. इथे कॅमेऱ्यावरती बघून त्यानंतर रिव्ह्यू घेणं हा गरज नसते आणि पंच ते मान्य करत नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला रिव्ह्यू घ्यायचं आहे तर ते तुम्हाला 10 सेकंडच्या आतमध्ये घ्यायचं आहे. त्यानंतर जांभळीचं झाड आहे, तिथे आपण पाहतो एक खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आहे. आणि जरूर आपण पाहतो थोडंसं जांभळीच्या झाडाच्या पाठीमागे जायचं आहे. जे प्रेक्षक मायबाप तिथं आहेत, कारण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नका, ते योग्य ते दिसत नाही आहे. एक महत्त्वाची सूचना असेल, जे प्रेक्षक उभे आहेत जांभळीच्या झाडाखाली त्यांना विनंती असेल की आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे बसा, नाहीतर व्यासपीठावर या. सरळ विनंती असेल आपल्याला, कृपया करून बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसू नये. धन्यवाद अविनाश. आपण जाऊया मैदानावरती. पुन्हा एकदा सुरू झाला आहे. साई सिद्धी 11 गोटेकर बी विपक्ष अहमद 11 मोहाची वाडी. रेहान पाटील सर यांचा हा संघ आपण पाहतो आहे. अहमदाबादच्या टुर्नामेंटमध्ये अफरातून कामगिरी केली होती या संघाने आणि तिथून अहमद 11 मोहाची वाडी या नावाने खेळणारा संघ. रोशन अडाव आणि साजिद शेख ही जोडी मैदानावरती पाहतो आहे. सलामीची जोडी अमोल चव्हाणच्या आपण पाहतोय गैरहजेरीमध्ये हा संघ आज या ठिकाणी खेळताना दिसेल, कारण अमोल चव्हाण श्रीवर्धन मध्ये आहे. पहिला चेंडू आपण या ठिकाणी पाहिला. ते पाहतो चांगले क्षेत्ररक्षण, वाईट चेंडू होता आणि त्यानंतर पाहिला गेल्या या 2 धावांची एक्स्ट्रा 3 धावा आपण पाहतोच. 3 धावेने या ठिकाणी सुरुवात झाली. 3 धावेने आपण पाहिलं गेलं सुरुवात या ठिकाणी केली गेली. या दरम्यान काळेश्वरी कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर सन्माननीय अनिकेतजी भोईर इथे उपस्थित झालेत. त्यांचे पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत असतील. यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेसाठी रोख पारितोषिक मिळाले. धन्यवाद. 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 या पाहुण्यांचं आपण मनापासून हार्दिक स्वागत करूया. इथे सुरेख चेंडू कमबॅक केलं. पहिला चेंडू आपण पाहिलं खराब होता, वाईट चेंडू होता. 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्या आणि त्यानंतर पाहिला गेला दुसरा चेंडू. अप्रतिम चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. इथे पाहिलं गेलं वरपी चेंडू होता. बॅटची काढा घेऊन चेंडू दरम्यान झोनमध्ये ट्रॅव्हल होतो आहे. शतरक्षक चेंडूचा पाठलाग करणार, त्या दरम्यान चेंडू झालाय फरार. रस मिळतील 4. इथे आला चौकार.
कारण इथे चेसिंग आणि ड्रेसिंग ही कंपल्सरी ठेवले आणि तर पॅनल्टी आणि मी पाहिलं गेलं शेलू संघही पॅनल्टी घेऊन खेळला होता. त्यामुळे इथे प्रत्येक नियम अटी कडक आहेत कारण आयोजन कडक आहे. रोशन हिच्या बॅटमधून आपण पाहतो सुरेख फटका. परसकाल चेंडू ऑलमध्ये शतरक्षक त्या ठिकाणी सुरेख प्रयत्न करतो. त्या दरम्यान आपण पाहिलं गेलं चेंडू जाऊन पोहोचलाय सीमारेषा पार. रन्स मिळतील अर्थात गुगूच्या बॅटमधून आला एक बेहतरीन षटकार. बाजी छोटी हाईट बडी फाईट म्हणून त्याला म्हटलं जात आहे. तो रोशन आडाव आपण पाहतो स्ट्राईकला आहे. बऱ्याच जणांनी वर्तवलं भविष्य या खेळाडूचं आणि ते सिद्ध करत असताना चेंडूचा गेलाय पण त्यांचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. तर 4 धावा आपण पाहतो या दरम्यान. अर्थात सुरेख फलंदाजी करतो रोशन आडाव. चेंडूने सुरुवात केली गोलंदाजांनी पुन्हा एकदा. त्यानंतर लगातार 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आपण पाहतो रोशन आडावच्या बॅटमधून. चांगली सुरुवात करून दिली संघाला. 17 धावा फलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ आत्तापर्यंत समाप्त झालाय. पॉवर प्लेचं एकमात्र षटक. इथे पुन्हा एकदा गोलंदाज खराब गोलंदाजी करतो. एक्स्ट्रा चेंडू पुन्हा एकदा फेकावायला गेलं. 4 चेंडू झाले ते एक्स्ट्रा धावेने 18 धावा स्कोर कार्डवरती. 17चा लफडा सतत खतरा गोलंदाजच्या डोक्यावरती आपण पाहतो. फलंदाज रोशन आडावची अफलातून कामगिरी. 3 चेंडू 14 धावा आणि कामगिरी सुरेख आपण पाहिली गेली. 4 धावा अवंतर आहेत. 5वा चेंडू गोलंदाज तयार आहे. आधी इथे आपण पाहिलेल्या बोटाची जादू दाखवत असताना चेंडू फिरवला गेला आणि चकला गेला. फलंदाज रोशन आडाव. विकेटचं पतन पहिल्या षटकामध्ये 18 धावा आणि 1 गडी बाद आपण पाहतो या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर. चांगली सुरुवात करून दिली आहे रोशन आडावने. पॉवर प्ले षटकात धावा पाहिजे होत्या. त्या धावा 5 चेंडूमध्ये बनवून दिल्या. जरी विकेट प्राप्त झाला असेल विकेट गमवला असेल रोशनने पण चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघाला. 14 धावांची ती महत्त्वपूर्ण इनिंग आपण साकारत असताना माघारी परतला. शेवटचा चेंडू आधीचा. नवीन फलंदाज आदम आपण पाहतोय स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्या संघाला एक वापस या मॅचमध्ये घेऊन येत असताना आधी चांगली सुरुवात आपण पाहतो संघाला करून दिली रोशनने. पण इथे विकेट प्राप्त करून कमबॅक केलं. पुन्हा एकदा आपण पाहतो पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्क्वेअर मेरा. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पाहिली गेली. धावसंख्या 19 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. चांगली सुरुवात आपण आत्तापर्यंत पाहिलं गेलं. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू झालेत. अजून एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे लेनचा चेंडू फिरकावलाय आपण पाहतो. रिवासा त्यांचा फटका. चेंडू झाला आउट ऑफ पार्क. बिग हिट 7 धाव्यांसाठी आलाय. हा आता मुजावरच्या बॅटमधून षटकार. बाबू जाऊ नको. सगळे जे लहान स्वयंसेवक आहेत त्यांना विनंती असेल की ट्रॅकमधला बॉल हरवला तरी चालेल पण आपण जाऊ नका. विनंती असेल आपल्याला.
स्वयंसेवकांना विनंती असेल, छोट्या स्वयंसेवकांना, की आपण अजिबात जाऊ नका. आयोजक आपण जावत आपण रेल्वे रूटवर, जर बॉल गेला तर, किंवा अन्यथा आपण नवीन चेंडू घेऊ, परंतु कृपया जाऊ नका. थोडीशी काळजी घ्या. खरंच अविनाश, आपण खरंच तुम्ही सांगितलं, कारण लहान मुलांना विनंती असेल का आपण मैदानात आहात इथे बाउंड्री लाईनच्या इथेच एन्जॉय करा. चेंडू दूरवर गेला, काटा झुडपामध्ये गेला, रेल्वे पटरीमध्ये गेला, कृपया जाऊ नका. आपले जे वरिष्ठ जे आपले आहेत प्लेयर या आपले कमिटी मेंबर ते त्या ठिकाणी पोहोचतील. आपण जाऊ नका तिथपर्यंत. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. शेवटच्या चेंडूवरती आला षटकार. धावसंख्या स्कोर कार्ड 25 या आकड्यावरती. आदमनेही चांगली सुरुवात केली आपली बॅटिंगची. आता बारी आहे साजिदची. डावखुरी आता साजिद आपण तो स्ट्राईकला आहे. पहिल्या षटकात 25 धावा. अहमद 11, मोहचीवाडी रेहान पार्टे, RP इंटरनेटचे सर्वेसेवा तंटामुक्त अध्यक्ष ममदापूर ग्रामपंचायत, आणि त्यानंतर शिवसेना युवा प्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी. आता अल्पसंख्याक आपण पाहतो तालुका अध्यक्ष म्हणून जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती आले ते रेहान पाल्टे यांनी आज संघ आपण पाहतो या ठिकाणी उपस्थित केला आहे. अहमद 11 मोहाचेवाडी आणि त्याच्या विपक्ष साई सिद्धी हिरेमेटो बंधू A1 जोडीच्या माध्यमातून गोटेघर B संघ. चांगला चेंडू, सुरेख सुरुवात दुसऱ्या षटकातील आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगलने या ठिकाणी सुरुवात झाली. डॉट चेंडू आपण पाहिला गेला आणि त्यानंतर पाहिलं गेलं हा चेंडू निर्धाव ज्या पद्धतीने खेळते असेल साजिदने पहिला चेंडू निरकलाय, पारकलाय. दुसरा चेंडू ओमकारचा, इथं सिंगल रोटेट होते. स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय आदम मुजावर एका धावेने. स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. अविनाश तरेने सांगितले खूप मोठं आयोजन आणि आयोजन करण्यासाठी खूप मोठं सहकार्य लागतं आणि ते सहकार्य लाभलं गेलं आहे. जे कुलमाता शेलू संघाला आम्ही गेल्या वर्षी पाहिलं होतं. खूप मोठं सहकार्य आणि देणारा देतो आणि तो चांगल्या कार्यासाठी देतो. आणि जेव्हा एखादा मंडळ चांगलं कार्य करत असेल ना तर त्यांना मदत भरपूर भेटते. आज सर्वजण घरी आहेत त्यामुळे सर्व आहेत आणि यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत सर्व. जय कुलमाता सिनियर खेळाडू आहेत. त्यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं जातं आहे. नेहमीच शिस्तबद्ध खेळ त्यांचा असतो आणि आज त्यांचं आयोजनही शिस्तबद्ध आहे. इथे कट केला चेंडूला हलक्या हाताने फसला गेला फलंदाज. चेंडू जाऊन पोहोचला थर्डमॅन झोनमध्ये सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4 कारण चेंडू झालाय फरार. सफल झाला. त्यानंतर हलक्या हाताने कट केलं. कॅपमध्ये चेंडू ढकलला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी शॉर्टकटमॅन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चकला जातो आहे. पण चेंडू आपण पाहिला गेला तो थर्डमॅन झोनमध्ये 4 धावेसाठी घेऊन गेला. या 4 धावेने आपण पाहतोय पुन्हा एकदा तयार होत आहे. 3 चेंडू झाले. चौथा चेंडू इथे पाहतोय चांगला चेंडू आणि त्या चेंडूवरती आपण पाहतो विकेट प्राप्त केलाय. फलंदाज बाद खूप मोठा झटका आपण पाहतो या ठिकाणी अहमद 11 मोहाचेवाडी संघाला. आला पिंपलोली साईडला लोढा आलाय. रिलायन्स आलती आता लोढा आलाय. चार चेंडू झाले. 5वा चेंडू गोलंदाज ओमकारचा. इथे पुन्हा एकदा पाहिलं क्षेत्ररक्षण थोडंसं खराब क्षेत्ररक्षण पाहिलं गेलं गोटेकर बीज संघाचं. चेंडूकडे पाठला केला जातोय. इथे चेंडू आपण पाहतोय चेंडू वन ॲट कोणालाच भेटत नाही आहे. हां जसं त्या पटरीवरती चेंडू जाऊन आला आहे आणि तिथून चेंडू कुणाला भेटत नाही आहे. दरम्यान पाहिलं गेलं 3 धावा पुन्हा एकदा यावांतर
या चाव्याने सुरुवात केली होती, या धावसंख्येने सुरुवात झाली होती. पहिला चेंडू पॉवर प्लेचा पहिला चेंडू होता आणि वाईट +2 अर्थात 3 धावाने धावसंख्या स्कोर कार्ड 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. मुस्तकीन आपण पाहतो नवीन फलंदाज अष्टपैलू खेळाडू संघाचा इथे चुकी करताना दिसला. थोडासा लेट झाला, गोलंदाज लेट झाला. आणि प्लीज वातावरण ठेवा शांत दादा, अपर पेव्हलियनमध्ये यात वातावरण शांत ठेवा, नाही तर आयोजक आहेत कडक कारवाई करतात बेधडक. यस, इथं असं आहे, आपला तो बाब्याना दुसऱ्याचा कार्टा समजत नाही, सर्वांना सेम. शेवटचा चेंडू धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहायला गेलं 34 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. साजिद आत्तापर्यंत साजिदला 2 चेंडू भेटले, 2 चेंडू होती, 1 धाव पटकवले, 34 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा चेंडू आपण पाहतोय इथे साईडच्या बाईट लाईन साईड एज पाहिले गेले. आज कुठं तरी याला बोलतात इथे बाद होऊन जर पंचांचा निर्णय जरूर आमच्यापर्यंत पोहोचेल. फलंदाज बाद आहे या ठिकाणी. नशीब खराब तर काय करणार अशोक शराफ, इथं नशीब खराब आहेत. पाठीमागे आपण पाहायला गेलं बिनकामाचा क्षेत्ररक्षक पाठीमागे उभा होता, त्याला चेंडू लागून दिवस आला. लक्ष देणं गरजेचं आहे. धावसंख्या 35 या आकड्यावरती आपण पाहतो 3 फलंदाज बाद झालेत. 2 षटकामध्ये धावसंख्या तर सुरेख उभारले गेले. 4 षटकांचा सामना आपण पाहिला गेलं, 35 धावा आपण पाहायला गेल्या. गोटीकर बी संघ आपण पाहतो बल्लाट संघ आहे. अनेक मोठ्या मोठ्या स्पर्धा ज्या संघाने गाजवल्यात तो संघ आज आपण या ठिकाणी पाहतो. जणू काय क्षेत्ररक्षण करत असताना ती रात्रीची झोप येथे उतरली नाहीये असं वाटलं गेलं. प्रत्येक क्षेत्ररक्षकाहून चुकी होते, दूरवरचा प्रवास जरूर केला त्यांनी, पण इथे आज थोडीशी चुकी करत असताना थोड्या प्रमाणात आपण पाहिलं गेलेल्या चुका होतात त्या खूप महागड्या ठरल्या जातात. 2 षटकं धावसंख्या 35 या आकड्यावरती. 3रं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज तयार अतिश. इथे वाईट चेंडू पंतांनी घोषित केलंय. असा चेंडू आपण पाहिला गेला, खूप मोठा बाउन्सर होता, पंतांनी ओळखलं, सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी घेतली आहे. ते एक्स्ट्रा धावाने स्कोर कार्ड 36 या आकड्यावरती. आज आपण ऐकता दशरथ पाटील सरांना FM 98ची ही गेम आहे, कारण तुम्ही FM थांबवू शकत नाही त्यांचा. अनेक डायलॉग बंदिस्त केले त्यांनी, अजून निघाले नाही आहेत. जरूर जसं गाडीला आपण पाहतो ऑइलिंग केल्यानंतर गाडी ॲव्हरेज मजबूत देते, तशी त्यांची गाडी ॲव्हरेजला आली, रिफिलिंग झाली का मजबूत देणार. हलक्या हाताने ग्लान्स केला चेंडू, बचावात्मक फटका आपण पाहतोय. ते बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तेजीमध्ये चेंडू परत पोहोचला. 1 धाव्या दरम्यान घेतली गेले. 1 धाव्याने स्कोर कार्ड 37 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 फलंदाज बाद झालेत. आपण पाहिलं गेलं रोशन आदम आणि त्यानंतर मुस्तकीन हे बाद होऊन माघारी परतलेत. बरेच पाहतो आपण प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेतात आणि इथे गोटेकर भी संघाला पाहण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाला आहे. पण त्या संघाच्या विरोधात हा कर्जत टेनिस क्रिकेटमधला आणखी एक सुंदर संघ
आज अमोल चव्हाणच्या गैरहजेरीमध्ये एक सुंदर कामगिरी, चांगली धावसंख्या आत्तापर्यंत उभारली गेले. 37 धावा आपण पाहतो धावफलकावर. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर ही धावसंख्या आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज आतिश संघाला कमबॅक मिळवून देणार का? पहिला चेंडू जरी खराब होता प्रत्येक गोलंदाजाने, आधी असे ओंकार आतिश प्रत्येकाने खराब चेंडू फेकलाय. इथे चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहिलं गेलं, हलून दिलं नाहीये. या ठिकाणी फलंदाज राहुलला बांधून ठेवलंय. चांगली गोलंदाजी आतिशची, कमबॅक करून दिली आपल्या संघासाठी. पहिल्या षटकात 25 धावा, नंतर 10 धावा खर्च झाल्या होत्या. आत्ता परत 2 धावा आल्या, एक खराब आणि एक सिंगलची. तर आपण पाहतोय या ठिकाणी आपण पाहतोय दामद चषकाचे आयोजक खुरमभाई नजे यांकडून पारितोषिक लागले जात आहे. जर आपण पाहतोय अहमद 11 संघ या ठिकाणी विजय होतोय तर 5,000चं पारितोषिक असेल त्यांच्यासाठी खुरमभाई नजे यांकडून. इथे चांगला चेंडू कमबॅक करून दिलाय. पुन्हा एकदा टॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण पाहतोय. आतिशने पहिला चेंडू खराब टाकला, चॉकलेट दिला आणि चॉकलेट दिल्यानंतर काम काढून घेतलंय इतर फलंदाजाकडून. एक सिंगल, त्यानंतर 4 चेंडू निर्धाव, 5 चेंडू आणि धावसंख्या 37 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू लगातार आपण पाहिलं गेलं 5 चेंडू लगातार निर्धाव खेळत असताना जोरदार अपील आपण पाहतो. षटका धावसंख्या आपण पाहतोय 37 या आकड्यावरती. अफलातून कामगिरी आपण पाहिलेले 5 चेंडू डॉट आपण या ठिकाणी पाहतोय. कामगिरी सिद्ध केली, आतिशने दाखवून दिलं का रायगड ठाणा मॅच असल्यानंतर मला संघामध्ये घेतात किंवा शहापूर परिसरामधील आयकॉन प्लेअर म्हणून आतिशकडे पाहिले जात आहे. ठाण्याच्या अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये ओपन संघ, तालुका हाफ संघ जेव्हाही खेळतात तेव्हाही आपण आतिशला खेळताना पाहतोय. इथे हे आतिशची सुरेख कामगिरी जेडीच्या बरोबर नेहमीच आतिश आपण संघामध्ये पाहिलं गेलं आहे. गणेश, आतिश, जेडी आणि खऱ्या अर्थानं पाहिलेलं मुन्ना पठाण सर यांचा खूप मोठं मार्गदर्शन या संघासाठी असतं आहे. साई स्पोर्ट्स आपण पाहतो मुन्ना पठाण सर नेहमीच आम्ही पाहिलं गेलं. SPLला मुन्ना पठाण सर या ठिकाणी होते. 3 दिवस आम्ही पाहिलं गेलं, खूप सारी खातिरदारी त्यांची या ठिकाणी झाली होती. इथे गोलंदाज प्रीतम, कडक तर 4थं षटक, अंतिम षटक स्लॉगवर आपण या ठिकाणी पाहतोय. प्रीतम गोलंदाजी मार्कवरती आलाय. अनेक ओपन संघामधून गोलंदाजी करत असतो प्रीतम. शहापूर विभागामध्ये ठाणा डिस्ट्रिक्टमध्ये हरिओम संघाकडून खेळणारा गोलंदाज आपण पाहतोय. डावखुरा आता चांगला गोलंदाज आपण प्रीतमकडे पाहिलं जातं. इथेच डबलमध्ये रूपांतर केले. धावसंख्या स्कोर कार्ड 39 या आकड्यावरती. अमोल चव्हाणच्या गैरहजेरीमध्ये आपण पाहतोय. इथे ही धावसंख्या कितपर्यंत पोचवली जाईल. अजूनही 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहेत. 39 धावा स्कोर कार्डवरती आहे. अजित आज बॅटच्या पट्ट्यामध्ये काही चेंडू येत नाहीये, ताकद लागत नाहीये. KPL ऑप्शनमध्ये 15,000 परत मी पण पोचलो होतो, पण चिठ्ठी माझ्या बाजूने लागली नाही साजिदची. चार चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. तिसरा चेंडू या ठिकाणी
अन्नाच्या बॅटमधून आपण पाहतो चेंडू निघालाय. लाजवाब क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण पाहतोय. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली. चांगला फटका होता बाबू शेख करतात अन्नाचा. Yes, अफलातून thank you. आपण पाहतोय. आणि या दरम्यान सन्माननीय नारायण बाबू तरे एक भजन सम्राट शेलू गावातील आणि माजी पोलीस निरीक्षक त्यांचं आगमन झालं आहे. त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कुलमावता क्रिकेट संघ आयोजित ही स्पर्धा. चांगला चेंडू, 4 चेंडू झालेत. तरी बाबा आपले मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती. घरची स्पर्धा आणि आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात तर जय कुलमावता शेलू आयोजक कमिटीकडून आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. जाऊया आपण उर्वरित 2 चेंडू असतील. धावसंख्या 42. पहिल्या 2 षटकामध्ये 35 होत्या. त्यानंतर आत्तापर्यंत फक्त आपण पाहतो आहे या 10 चेंडूमध्ये 7 धावा फक्त आल्यात. इथे कटकण्याचा प्रयत्न, पाया जाणाऱ्या चेडजाणी करण्याचा प्रयत्न केला अण्णाने. झेल देऊन माघारी परतला. शेवटचा चेंडू आता असेल. शेवटच्या चेंडूसाठी कोण जाईल हा विचार विनिमय रामजीत यादव. चला या पुढचा सामना असेल बारापाडा आणि त्याच्या विरोधात न्यू गोल्डन पोसरी. स्वर्गीय दीपक स्वर्गीय मनीष बाबर या नावाने खेळत असताना आज शेलू नगरीमध्ये न्यू गोल्डन पोसरी संघ. या दरम्यान निखिल पाटील साहेब MSCDCLचे वरिष्ठ अभियंता कर्जत देवली विभागाचे त्यांचं देखील पुन्हा एकदा आगमन झालंय. आपल्या संघासोबत त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. चांगला फटका आपण पाहतो रामजी यादवच्या बॅटमधून. हा काय चाललंय ते चेंडूला आपण पाहतोय. पायाने उडवण्याचा प्रयत्न, पायाने अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता. त्या दरम्यान आपण पाहिलं गेल्या 2 धावा, तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न साजिद बाद झालाय. धावसंख्या स्कोर कार्ड या 2ने आपण पाहिलं गेलं स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 44 या आकड्यावरती. 45 धावांचं लक्ष या ठिकाणी असेल. तर मॅच बॉल कृपया करून जरूर पोचवा. एका इनिंगचा खेळ इथे संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना अहमद 11 मोहाचीवाडी संघाची धावसंख्या 44च्या घरात. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज असेल ती म्हणजे गोटेकर बी या संघाला. अगदी लांबचा प्रवास करून गोटेकर बी संघ इथे वेळेवर उपस्थित झालाय. त्यांचे मनापासून आभार. चला आपली सलामीची जोडी पाठवा. पहिल्यांदा या शेलू नगरीमध्ये आपलं आगमन झालंय. 1 गाव 11 आणि 32 टीम खेळण्याचं हे वैशिष्ट्य आहे जय कुलमावता क्रिकेट संघाचं की 32 गावातून वेगवेगळे खेळाडू वेगवेगळे संघ खेळण्यासाठी येत आहेत आणि त्यावेळी मात्र मजा येते. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. गोटेकर बी कधी आला असता शेलू गावामध्ये तर या निमित्ताने मात्र ते आलेत.
त्यांचे मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत। साई सिद्धी हिरेमठ बंधू यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आणि त्याच्या विरोधात खेळत असताना रियांची पार्ट्यांनी पुरस्कृत केलेला अहमद 11 मोहाची वाडी। बिग फाईट, बिग बॅटल। 24 चेंडूमध्ये 45 धावांचं लक्ष्य आहे, परंतु मोहाची वाडी संघ देखील कमी नाही आहे। चांगले चांगले गोलंदाज या संघातून बघायला मिळतील। नक्कीच अदमपुरावर रामजित यादव चांगले चांगले गोलंदाज मोहाचीवाडी संघात देखील आहेत, परंतु साजिद नजे, परंतु गोटेकर बी या लक्ष्याचा पाठलाग कसं करेल हे बघूयात लगेचच या पुढच्या इनिंगमध्ये। अजिबात वेळ वाया घालू नका, शेवटचा दिवस आहे। tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा थेट भरवली गेली आहे। यूट्यूबच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत। आजचा अंतिम दिवस, मान्यवरांनी हे व्यासपीठ गजबजून गेलंय, त्यांचं देखील मी पुन्हा एकदा हार्दिक सहर्ष स्वागत करतोय। टाळ्यांच्या गजरात मात्र सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना होतीये। 12वा खेळाडू दोन्ही संघाचे आमच्या बाजूला नक्कीच थांबा। बारापाडा संघ उपस्थित झालाय। पोसरी संघ आपला आल्याची रिपोर्टिंग करा, लगेचच नाणेफेक होईल याची नोंद घ्या। कर्जत देवली MSDCL चे वरिष्ठ अभियंता सन्माननीय निखिलजी पाटील साहेब यांनी पुरस्कृत केलेला आणि स्वतःच गाव असलेला बारापाडा हा संघ जय हनुमान बारापाडा या नावाने खेळेल आणि त्याच्या विरोधात न्यू गोल्डन पोसरी स्वर्गवासी मनीष बाबर यांच्या स्मरणार्थ खेळेल न्यू गोल्डन पोसरी आज या शेलू नगरीमध्ये। दोन्ही संघांना शुभेच्छा असतील। जाऊया ऑन गोईंग मॅच कडे, जिथे सामना सुरू आहे अहमद 11 मोहाची वाडी आणि साई सिद्धी 11 गोटेकर बी। सलामीची जोडी खेळपट्टीवर रवाना झाली आहे। एका बाजूला गणेश डिंगोरे तर दुसरीकडे रोहन मिस्टर 360 धोनी या नावाने ओळखला जातो। या खेळाडूला अगदी लांबचा प्रवास करून आलाय आणि तसा खेळ करावा लागेल। शेलू नगरीमध्ये पहिल्यांदाच आणि समोर तितकाच ताकदीचा गोलंदाज मोहाचीवाडी संघाचा साजिद नजे। डावकुऱ्याचा हा गोलंदाज आहे साजिद शेख, क्षमा असावी, मागून आवाजाला नजे म्हणून मी देखील नजे म्हटलो। साजिद चांगली गोलंदाजी करावी लागेल साजिदला इथे, कारण समोर गणेश आहे। पहिलाच बॉल, 24 चेंडूमध्ये 45 धावांचं लक्ष्य असताना साजिद गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल। समोर गणेश, पहिलाच बॉल, खराब चेंडू होता। आपल्या जांभळीच्या झाडाला सलामी देणारा गणेश डिंगोरीच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर प्रहार, चेंडू सीमापार, षटकार। मिस्टर 360 ही या खेळाडूची ओळख आहे आणि त्याच्यासाठी शॉर्ट पिच चेंडू म्हणजे मेजवानी होती, पुल केला, पॉवरफुल शॉट होता आणि पहिल्या चेंडूवर षटकार। 24 चेंडूमध्ये 45 धावांचं लक्ष्य असताना इथे मात्र पहिल्या चेंडूवर तुटून पडलाय गणेश। जबरदस्त सुरुवात, स्वतःचं आणि संघाचं खातं इथे ओपन केलंय। कमबॅक करावं लागेल साजिदला। दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा साजिद सज्ज होईल। समोर तोच फलंदाज गणेश, हळुवार चेंडू होता, इथे व्हेरिएशन बघायला मिळालं, गती परिवर्तन। चांगल्या गोलंदाजाचं लक्षण म्हणजे आपल्या भात्यातील वेगवेगळे चेंडू, कधी कधी फास्टेस्ट डिलिव्हरी, तदनंतर व्हेरिएशन, ऑफ कटर, लेग कटर आणि यावेळी मात्र धीम्या गतीने चेंडू हाताळला गोलंदाज साजिदने। कमबॅक केलंय, हा आलाय निर्धाव बॉल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं आणि अंतिम षटक। पहिल्या फेरीतील सगळे सामने आजच्या दिवसातील हे 4 ओव्हरचे असतील। पुन्हा एकदा आडव्या बॅटने पुल केलंय, चेंडू सीमापार जाईल, 4 धावांसाठी चौकार।
चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते युवा कार्यकर्ते ज्यांच्या माध्यमातून सातत्याने या स्पर्धेसाठी काही ना काहीतरी देणगी दिली जाते आणि अगदी न चुकता ह्या वर्षी देखील रोख पारितोषिक त्यांच्या माध्यमातून आलं आहे आणि त्यांचाच संघ इथे खेळत असताना त्यामुळे शेलूकरांचा पाठिंबा नक्कीच असेल. गोटेकर बी संघाला अगदी लांबचा पल्ला गाठून इथपर्यंत आलेत, ते तसा खेळ करावा लागेल. 3 चेंडूंचा खेळ संपलाय, धाव संख्या 10च्या घरात. पुढचा चेंडू गुण गोलंदाज तयार. वॉट अ स्ट्रोक. सूर्यकुमार यादवची आठवण करून दिली आहे. चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा त्याच दिशेने स्क्वेअर लेगच्या दिशेने 4 धावांसाठी चौकार. आजच्या दिवसातून मात्र मजा येणार आहे नक्कीच, कारण मोठमोठे संघ आज या शैलूनगरीमध्ये येऊन दाखल झालेत. ढवळेपाडा संघ 2 सामने जिंकून क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे पहिल्या दिवसातून. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कडाव, कालच्या दिवसातून बीड. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर जीवाच्या आकांताने प्रयत्न करतात, परंतु चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 धावांसाठी हा आलाय चौकार. तीन चौकार लगावलेत, परंतु ऑलरेडी पहिल्या दिवशी चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक झाली आहे, परंतु तरी देखील हरकत नाही आहे. चांगला खेळ. बॅक टू बॅक 3 चौकार. पहिल्या चेंडूवर षटकार होता, त्यानंतर आलेला डॉट बॉल आणि आता आलेले 3 चौकार. खराब कामगिरी. थोडीशी महागडी गोलंदाजी करत असताना साजिद नजे, संघाचा मुख्य खेळाडू अमोल चव्हाण नाही आहे, त्याच्या अनुपस्थितीत खेळत असताना इथे चांगला चेंडू हाताळलाय. अगदी वेगवान चेंडू होता. डॉट बॉल. या डॉट चेंडूने पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा चेस करत असताना गोटेकर बी संघाची धावसंख्या बिनबाद 18च्या घरात. प्रतिम संगीत डीजे भालचंद यांच्या माध्यमातून. आणि आज मात्र चांगली चांगली गाणी ऐकायला मिळतील, कारण स्पर्धाच तशी आहे. जय कुलमाता क्रिकेट संघ शेलू आयोजित हिंदू हृदय सम्राट चषक 2023चा हा सोहळा आज अंतिम दिवस. पाहुण्यांची रेलचेली सुरूच राहील आणि जय कुलमाता शेलू संघाचे सगळे सभासद आज उपस्थित आहेत. सगळी पोरं जॉबला जातात आणि त्यामुळे त्यांनी सगळ्यांनी आज मात्र सुट्टी घेतली आहे. सगळ्यांचं मी कौतुक करेल की आज आपला अमूल्य वेळ आपण या स्पर्धेसाठी दिला आहे, त्याबद्दल आपले धन्यवाद. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आदम मुजावर. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव कंप्लीट. फक्त आणि फक्त एकच धाव. या एका धावेवर समाधान असेल आणि स्ट्राईक आता आली आहे पुन्हा एकदा गणेशकडे. गणेश डिंगोरे, मिस्टर 360 धोनी हे त्याचं निक नाव आणि तसाच खेळ त्याच्या माध्यमातून सुरू आहे. जबरदस्त बॅटिंग. 1 षटकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आत्तापर्यंत आलेत. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळायचा होता, परंतु चेंडू आणि फळीचा काही संपर्क होत नाही आहे. आदम देखील तितकाच चांगला गोलंदाज आहे. आय थिंक 2 वर्षापूर्वी NPPLचा मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू होता, बायकर मॅन आदम. आणि तोच रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. वॉट अ स्ट्रोक. अफलातून चेंडू 1 बाउल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा आलाय गणेशच्या बॅटमधून. त्याचा ब्रँडेड स्ट्रोक चौकार. आपले रेल्वे कर्मचारी देखील या मॅचचा आनंद घेत आहेत काम करता करता. त्यांचं देखील हार्दिक सहर्ष स्वागत असेल. जबरदस्त फटका. एफर्ट्स बघा, चांगला प्रयत्न केला होता इथे, परंतु झेल मात्र निसटलाय आणि चेंडू फरार झालाय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4
थँक्यू. खूप काही शिकण्यासारखं या मोठ्या खेळाडूंकडून. वेगवेगळ्या पद्धतीने फटकेबाजी सुरू आहे. जसाच बॉल येईल तसे मात्र फटके खेळतायत. तिथे जोरदार अपील केली होती परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ. आउटसाईड ऑफ स्टम्पच्या बाजूला पिचिंग होती आणि त्यामुळे नॉट आऊटचा इशारा. रिव्हर्स, त्यानंतर पल्लू स्कूप, पॅडल स्वीप, वेगवेगळे फटके मात्र इथे गणेशच्या बॅटमधून बघायला मिळतात. मिस्टर 360 नावाला साजेशी कामगिरी. इथे डिफेन्स केला, डिफेन्सिव्ह पवित्र उचललाय. मोठ्या खेळाडूचं हे लक्षण आहे. खराब चेंडूचा भरपूर समाचार आणि चांगल्या चेंडूला सन्मान. इथे चांगल्या चेंडूला सन्मान दिला. 2 ओव्हरचा खेळ संपला. इथे स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14च्या सरासरीने 28च्या घरात. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. अजूनही सामना क्लोज आहे. एका इन्व्हॉल्वमध्ये बंद आहे लिफाफ्यामध्ये आणि कोणता संघ सामना जिंकेल हे येणाऱ्या 2 ओव्हरच सांगतील. तोपर्यंत ऐकूया आणि संधी देऊया आपल्या लाडक्या डीजे मास्टरला. ओके, थँक्यू. सुरू करायचा सामना आपण. पंच नक्कीच गोलंदाजी मार्कवर तिसरा षटक घेऊन गोलंदाज करण तयार होतोय. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आहे. ओहो, वॉट अ स्ट्रोक. अफलातून जबरदस्त फटका. नजाकत बघायला मिळाली. सुपळा शॉट. चेंडू सीमा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. डिंगोरे, मिस्टर 360. आतापर्यंत त्याच्या नावावर आय थिंक मॅन ऑफ द सिरीजच्या स्वरूपात 3 बाईक आहेत. 3 मालिकावीरचा किताब त्याने पटकावलाय बाईकच्या स्वरूपात आणि तोच गणेश डिंगोरे. वैयक्तिक 12 चेंडूंमध्ये 31 धावांची बहारदार इनिंग खेळत असताना जबरदस्त बॅटिंग, अफलातून इनिंग त्याच्या माध्यमातून. आणि आता यावेळी रिव्हर्स, वेगवेगळे फटके. मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू या गणेश. अगदी मोठमोठ्या स्पर्धा असतात त्या ठिकाणी गोटेकर बी संघ खेळत असो आणि आज या शेलू नगरीमध्ये येऊन ठेपलाय. आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असेल नक्कीच. चांगल्या लयमध्ये बघायला मिळतोय गणेश या मॅचमध्ये. पहिल्याच मॅचमध्ये आणखीन एक तडाका. पेटन स्ट्रोक आहे त्याचा, म्हणून त्याचं नाव मिस्टर 360 आहे. सूर्यकुमार यादवची पुन्हा एकदा वारंवार आठवण करून देणारा आणखीन एक चौकार. हिरेमठचं मी कौतुक करेल ज्या पद्धतीने त्यांनी संघाला अरेंज केलंय. कारण हे मोठे संघ मोठमोठ्या स्पर्धा खेळतात परंतु आज या शेलू नगरीमध्ये पुन्हा एकदा रिव्हर्सचा तडाका. चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक आणखीन एक चौकार.
धावसंख्या जाऊन पोहोचले 42च्या घरात. 42 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 3 धावांची गरज आहे. इथे डिफेन्स केलाय आणि 1 धाव मिळेल. सलामीची जोडी गेली आहे मैदानामध्ये आणि एका हाती हा सामना खेचून घेत असताना आजच्या दिवसामध्ये मात्र मजा येणार आहे. कारण पहिल्या दिवशी क्वालिफाय झाला होता मोहाचीवाडी. तदनंतर दुसऱ्या दिवशी शिवशक्ती कडाव संघ जाऊन पोचला मेगा फायनलमध्ये. कालच्या दिवसातून बीड संघाने मात्र कालचा दिवस गाजवला. खंडूला विसरून कसं चालेल. झेलबाद झाला रोहन इथे. अदरवाईज तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल कारण 12 संघ कधीचाच उपस्थित आहे. अतिश बांडे एक अष्टपैलू खेळाडू ट्रम्प कार्ड गोटेकर बी संघाचा. बऱ्याचशा लाईव्ह मॅचेस मी देखील बघत असतो मोठमोठ्या संघांच्या. अगदी वाकळण असेल गोरसई असेल या संघांसोबत बऱ्याच वेळा गोटेकर बी संघ देखील खेळतो. आणि त्याच संघातील अतिश बांडे एक अष्टपैलू खेळाडू ज्याने गोलंदाजी करत असताना जबरदस्त गोलंदाजी केली. पहिलं षटक थोडंसं महाग ठरलं होतं परंतु तदनंतर मात्र चांगली गोलंदाजी. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. डिफेन्स केलाय आणि 1 धाव. एका धावेची गरज आहे जिंकण्यासाठी गोटेकर बी संघाला. या पुढचा सामना आजच्या या अंतिम दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम सामना. एका बाजूला जय हनुमान 12 पाडा तर दुसऱ्या बाजूला न्यू गोल्डन पोसरी. विजयी फटका अतिशच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. थर्ड मॅन रिजनमध्ये चौकार विजयी झालाय साई सिद्धी 11 गोटेकर बी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हार्ड लक अहमद 11 मोहाचीवाडी टीम. डीजे थँक्यू. आणि या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याच्या बॅटमधून चौकार षटकारांची आतिषबाजी बघायला मिळाली आणि 16 चेंडूमध्ये ज्याने 42 धावांची अफलातून इनिंग साकारली तो गणेश डिंगोरे